एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. कारण स्वामींच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही स्वामी महाराजांचे दर्शन घ्या. कारण स्वामी महाराज तुम्ही घरात यायची वाट पाहत असतात. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा स्वामी महाराजांच्या फोटोसमोर क्षणभर थांबून, हे स्वामी महाराज तुम्ही कधी माझ्यासोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भले लाखाचं घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातातच आहे. आनंदात राहा, सुखात राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व गोष्टी जर आपण स्वामींना अनुसरून केल्या तर प्रत्येक क्षण आपला सुखाचा जाईल. येणाऱ्या मार्गात अडथळे असतात ते स्वामी माऊली आपले दूर करतात. येणारे संकट डोंगरावर एवढे असले तर स्वामी माऊली आपल्याला पोटा एवढे करतात. म्हणजे असे बरेचसे संकटे असतील ते स्वामी माऊली भुंकर मारल्यासारखे लाथाडून टाकतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, कुठेही बाहेर पडताना स्वामी माझ्यासोबत चला. घरी आलो की स्वामींना म्हणे, स्वामी आपण सुखरूप घरी आलो. बसता उठता जर स्वामींशी बोलत राहिला तर निश्चितच स्वामी जाणतात मनाचे भाव. तशा प्रकारे प्रत्येक क्षणाला स्वामी माऊली आपल्या पाठीशी उभे राहतात, आपल्यावर असतात, आपल्यासोबत असतात. येणाऱ्या संकटांना पाठीशी टाकून आपल्याला सुखाचा दिवस दाखवतात. म्हणून फक्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून सांगते, येणारा प्रत्येक काळ आपला सुखाचा, सुखमयच होईल. स्वामी समर्थ महाराजांची जो कोणी सेवा करेल तो कधीही दुःखात राहत नाही. अनुभव घ्या, अनुभव घेत चाला. प्रचिती ही प्रत्येकाला येत असते. काहींना कर्माचे भोग असतात त्यामुळे उशिरा मिळते, तर काही कर्माचे भोग कमी असतात म्हणून लवकर मिळते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.